जेव्हा एखादी शेजारीन आपलं पाहून मशीन घेते, तिला कसं वाटतं की बापा 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 एवढ्या दूरहून हिच्या जो ब्लाऊज शिवायला येऊ राहिले, हे तर लय पैसे कमवते. मग आता मी पैसे कमवतो तर त्याच्यामध्ये माझी मेहनत असेल. त्या बाया मा घरी जर एवढं दुरून येत असतील, पेट्रोल खर्च करून द्यायचं, दुसऱ्या वार्डातून माझ्या घरी येत असतील, तर मी तर काहीतरी क्वालिटी देत असेल त्याला, त्याच्या मनासारखं काम करून देतो. म्हणून तर माझं गिरायक जुळेलात ना. बायाचं कसं असते, ज्या ठिकाणी त्याच्या मनासारखं काम झालं, बाई किती बी दूर असो ते तटीच जाते. ते पार्लरचं असो की कपडे शिवण्याचं असो, टेलरचं असो, बाई त्याच्याजवळ जाते म्हणजे जाते, कितीही दूर असो. आणि त्या बायाला कसं वाटते, हे इथले कमवते तर मी इथले तर कमेन. मग ते काय करतात, ॲटिट्यूडमध्ये जातात, एक मशीन घेऊन येतात. मग मशीन घेऊन आल्यावर त्याच्याजवळ कोणी जातच नाही, कारण की असे जे कस्टमर आहे, कस्टमर जोडायला लय टाईम लागतो. कस्टमर जोडायला काहीतरी टाईम लागत असेल की नाही. आपण लाख शिकलेलं असो, लय दिवसाचा गॅप असला, आपल्याजवळ काही फिनिशिंग नसते, आपण थोडं बहुत तरी विसरत असतो, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. आता आम्ही किती वर्ष झाले हे काम करू राहिलो, आता त्याला कोण सांगेन हे समजून. पण आणू द्या, बरं आहे. आता तर सगळ्यांना काही ना काही केलं पाहिजे, पण फक्त दुसऱ्याचा हिजर नाही केला पाहिजे, मला तरी असं वाटते. तशा बी शिलाईवाल्याले बायाचं कसं असते की एका एरियामध्ये कधी 10ही शिवणाऱ्या असल्या ब्लाऊज कितीही चांगल्या, पण त्याले जिथं क्वालिटी भेटते ते तटीच जात असतात. तुम्ही किती म्हणा की आमच्याकडे आणा टाकून बा, असं तसं कमी शिलाई आहे, पण ते असं काही होत नसते. म्हणून मी तर काही टेन्शन घेत नाही. जैले माझं यायचं आहे ते तर येतात, हे तर आपल्याला गॅरंटी आहे आपल्या गिरायकाची. बाकी त्याला कोणी समजून सांगू शकत नाही, त्याचा प्रश्न, शिव द्या बिचारायले.